नमस्कार, मी अनिल जगताप। खरीप 2020च्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबरला निकाल देऊन खरीप 2020चे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 228 कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत। या घटनेला आता जवळपास 1-1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। खरं म्हणजे 24 नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आणि 24 जानेवारीपर्यंत हे पैसे वाटप करावयाचे आहेत। यासाठी आज 13 जानेवारी आहे, केवळ 11 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। उच्च न्यायालयामध्ये जमा असलेले 75 कोटी आणि त्यावरील व्याज मिळून जवळपास 94 कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग झालेले आहेत। 2020 मध्ये राज्य, केंद्र शासन आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून बजाज अलायन्स पीक विमा कंपनीला 639 कोटी रुपये हप्ता देय होता। त्यापैकी 134 कोटी रुपये देणं राज्य शासन कंपनीचं बाकी होतं। ते 134 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करून वाटप करावे अशी ऑर्डर माननीय उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबरला दिलेली आहे। आपले अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन 2 वेळेस 3-3 दिवस थांबून त्यासाठी प्रयत्नशील आहेत। तो शासन निर्णयाचा जो काही मसुदा आहे तो तयार केला जात आहे। लेखा आणि वित्त विभागाची जी एक उच्चस्तरीय समिती आहे मान्यता देण्याची, सध्या हे प्रकरण त्यांच्याकडे आहे। माझी राज्य शासनाला विनंती आहे की अधिक कायदेशीर गुंतागुंत न होता हा जो काही 134 कोटी रुपयाचा निधी आहे तो तातडीने माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे वर्ग करावा। या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जर कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि स्थगिती मिळाली तर मग धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावे लागतील। आता उच्च न्यायालयाचा निकाल झालेला आहे, तातडीनं हे पैसे राज्य शासनाने खरं म्हणजे द्यायला हवेत आणि कायदेशीर गुंतागुंत न होता ते शेतकऱ्याच्या खात्यावरती कसे वर्ग होतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत। परंतु तेवढ्या ताकदीनं तेवढ्या तीव्रतेनं आणखी काही हालचाल होताना दिसत नाहीये। माझी धाराशिव जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना देखील विनंती आहे, आपण देखील सर्वांनी यात लक्ष घालावं। 134 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करून तो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीनं कसा वाटप होईल या संबंधीची खबरदारी घ्यावी अशी विनंती देखील या निमित्तानं मी करतोय। 1-2 दिवसामध्ये हे पैसे वर्ग होतील असा अंदाज आहे, परंतु यात सर्वांनीच लक्ष घालून कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याच्या अगोदर तातडीने, कारण हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत, ते पैसे तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावेत अशी विनंती मी सर्वांनाच करतो।